नमस्कार, मी हर्षाली हितगुजे. आमच्या खास कार्यक्रमात आज आपण आधुनिक जीवन पद्धती आणि तन्वी हर्बल्स उपचार पद्धती या विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर पुष्कराज धामणकर. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. तर डॉक्टर मेधा, डॉक्टर मानसी, डॉक्टर रुचा, डॉक्टर पुष्कराज हे तन्वी हर्बल्सचे संचालक असून तन्वी प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय प्रियदर्शिनी माधुरी दीक्षित यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचा महिला उद्योजका पुरस्कार, उद्योगश्री अशा अनेक पुरस्कारांनी तन्वी हर्बल्स प्रकल्पाला गौरवण्यात आला आहे. घंटाळी, ठाणे व दादर येथे प्रमुख तन्वी हर्बल्स क्लिनिक असून तिथे रोज फ्री हेल्थ चेकअपची सुविधा असते, जिथे मधुमेह, हार्ट ब्लॉकेजेस, लठ्ठपणा, मुलांचं वजन, उंची, केस, त्वचा विकार इत्यादी सर्व आरोग्य तक्रारींवर नैसर्गिक उपचार सुचवले जातात. शिवाय ठाणे, मुंबई व महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दर महिन्याला फ्री हेल्थ चेकअप कॅम्पही घेतले जातात. सर्व तन्वी हर्बल प्रोडक्ट्स केमिस्टकडे व तन्वी क्लिनिक्समध्ये उपलब्ध असून तन्वी हर्बल प्रोडक्ट्स वेबसाईटवर ऑनलाईनही खरेदी करता येतात किंवा तन्वी ऑफिसमधून होम डिलिव्हरीनेही मागवता येतात. बेस्ट टॉनिक, तन्वीशता टॅब्लेटसारख्या अनेक तन्वी सत्व टॅब्लेट्स, लेप, तेल, केम्स, फेसवॉश, हेअर वॉश खूप लोकप्रिय आहेत. अमेरिका, कॅनडा, दुबई, बहारीन, सिंगापूर, मलेशिया येथेही विविध प्रदर्शनात सहभागी होऊन तन्वीने औषधांचा प्रसार केला आहे. तुमच्या कोणत्याही या अनुषंगाने जर समस्या असतील तर स्क्रीनवर आता जो नंबर फ्लॅश होतोय त्यावर लगेच कॉल करा. डॉक्टर इथेच आहेत आणि तुम्हाला त्याचं उत्तर नक्की मिळेल. नंबर आहे 022710556160. आता लगेच कॉल करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांच्या महाराष्ट्रात जिथे जिथे शाखा आहेत प्रत्येकाने त्या सिटीनुसार त्यांना कॉन्टॅक्ट करा. तर चला तर मग आता विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, सगळ्यात आधी विज्ञानातील विकासामुळे आज सगळेजण जवळ आलेले आहेत, पण रुटीन कोणच फॉलो करत नाहीत. म्हणजे खाण्याच्या वेळा, जेवणाच्या वेळा, जे काही पण असेल, तहान, भूक, झोप, मलमूत्र विसर्जन, व्हॉटएव्हर, तर हे वेळ पाळण्यामध्ये आता सगळे खूप दुरावलेले आहेत. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण आज असं झालं की आपण प्रत्येकजण म्हणजे अगदी खेडोपाड्यापासून शहरातल्या किंवा खूप कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करणारे लोकंसुद्धा आम्हाला वेळ होत नाही असं जे कारण देतात. दरवेळेला आमच्याकडे येतात, आजारी पडून आले की मग ते काही त्यांना पथ्य पाळायला सांगितली, काही वेळा पाळायला सांगितल्या, की तेवढं सोडून काही असेल तर आम्हाला औषध द्या असं जेव्हा सांगतात तेव्हा खरं तर अगदी हसायला येतं की प्रत्येकाला प्रत्येकासाठी एवढा वेळ कसा नसतो. म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्या गळ्यामध्ये जे अन्ननलिका आणि श्वासनलिका आहे, चुकून जरी श्वासनलिकेमध्ये अन्नाचा कण गेला तरी त्याला ठसका लागतो. इतकं आपलं शरीराच्या आतलं काम इतकं परफेक्ट चालू असतं प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक क्षणाला. तर आपण आपल्या शरीराच्या आतलं काम नीट चांगलं राहावं, चालू राहावं आणि जे आपल्या स्वतःसाठीच चांगलं आहे ते करण्यात आपण नक्कीच कुठेतरी कमी पडतोय आणि आपण त्याची कारणंही देतो. म्हणजे साधारण आमच्यासारख्या डॉक्टरांकडे आलं की कुठलंही पथ्य नसलेलं आणि आमची अशी सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, तर त्याला काय अनुषंगाने तुम्ही आम्हाला औषधं द्याल आणि आम्हाला 100% बरंही कराल असा त्यांचा जो आग्रह असतो. तर मला वाटतं की असं सगळंच एकाच वेळेला नाही होऊ शकत. तर यासाठी तुम्हाला आम्ही जे काही खाण्यापिण्याचं पथ्य, व्यायामाच्या वेळा, जेवणाच्या वेळा, झोपेच्या वेळा, कारण आता असं झालं की लोक रोज वेळेत झोपतच नाहीत. म्हणजे प्रत्येक वयोगटात असं झालं की एक तर मोबाईलची बॅटरी संपल्यावरती लोक झोपतात किंवा मोबाईलचा डेटा संपलेला असेल तर त्यांना झोपावं लागतं रात्री. तर मला वाटतं की हे कुठेतरी थांबायला हवं आणि यासाठी तन्वी म्हणजे जे कंपनी आहे ती या सगळ्यासाठी सुद्धा व्याख्यानं देणं, भाषणं मोफत उपलब्ध करणं, अगदी गावोगावी जाऊन सुद्धा ह्या सगळ्याचा अवेअरनेस क्रिएट करणं, याच्यासाठी पुढाकार नेहमीच घेत असते. तर आम्ही फक्त औषधं देऊन लोकांना बरं करणं हा तर एक कामाचा किंवा त्यांना बरं करण्याचा भाग आहेच, पण त्याशिवाय त्यांचं कुठेतरी त्यांचं मानसिक अस्वास्थ्य जे आहे किंवा मनातलं जो काही त्यांची द्विधा मनस्थिती आहे त्याच्यातूनही बाहेर काढायला आम्ही मदत करतो. त्याच्यामुळे हा कार्यक्रम बघणाऱ्या प्रत्येकाने आणि आमच्याकडे एवढी पिढ्यानपिढ्या बांधलेल्या प्रत्येक तन्वीचे जे पेशंट आहेत त्या प्रत्येकाला मला एवढंच सांगायचं की आम्ही जे काही तुम्हाला सांगू तुमच्या चांगल्यासाठी, तुमच्या स्वास्थ्यासाठी, ती प्रत्येक गोष्ट तुम्ही जेवढी तुम्हाला शक्य आहे तेवढी फॉलो करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आमचा असा अट्टहास आहे की तुम्ही आजारीच पडू नये. तर मला वाटतं की जर का आम्ही एवढी कळकळीची विनंती आणि आम्ही एवढं निरपेक्षपणे हे सगळं हा जो प्रोजेक्ट तन्वीचं काम करतोय, डॉक्टरांची टीम आहे, अन्य काही सोयी सुविधा आहेत, तर त्या प्रत्येकजण आम्ही तुमच्यासाठी काम करतोय हे प्रत्येकाने लक्षात घेतलं तर मला वाटतं की आम्हाला सुद्धा तुम्हाला स्वास्थ्य देण्यामध्ये खूप आनंद मिळू शकतो आणि आम्हालाही त्याच्यात कुठेतरी समाधान मिळू शकतं. नक्कीच. डॉक्टर पुष्कराज, आजकाल ना प्रत्येकाच्या मनात निगेटिव्हिटी वाढलेली आहे, चिडचिडपणा होतं, त्यामध्ये पौष्टिक जेवण ते जेवत नाहीत. तर ह्या सगळ्याचा मनावर आणि शरीरावर काय परिणाम होतो?
खरं आहे, मी आत्ता म्हटलं तसं की प्रत्येकजण इतका बिझी आहे आज आणि त्याला माहिती नाही की तो बिझी आहे म्हणजे नक्की काय करतोय. म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आता घरी बसून ज्यांचं वर्क फ्रॉम होम आहे ते सुद्धा 15-15, 16-16 तास त्यांचं फोनवरती काम चालू असतं. आणि त्यांना जेवणाच्या वेळा, झोपेच्या वेळा किंवा जे इतर कष्ट करणारे लोक आहेत त्यांच्यासुद्धा जेवणाच्या, झोपेच्या वेळा आणि ह्या सगळ्याचा कुठे मेळ बसत नाही आहे आणि एवढं करून प्रत्येकजण आज असमाधानी आहे. तर मला वाटतं की हे प्रत्येकाने शोधून काढायला पाहिजे की नक्कीच. आपल्याला नक्की समाधान कशात मिळेल बरोबर. आणि आपण नक्की काय केलं की समाधानी होऊ शकू. नक्कीच. तर यासाठी तुम्हाला तन्वीशता नावाची जी गोळी आहे, जी स्क्रीनवरती पण आत्ता फ्लॅश होते, तर प्रत्येकाने निदान काय करायचं की त्याच्या पोटाच्या ज्या काही कुरबुरी सुरू झालेल्या असतील, झोपेच्या काही तक्रारी सुरू झालेल्या असतील, झोपेच्या तक्रारी म्हणजे झोप लागत नाही असं नाही, पण शांत झोप लागत नाही किंवा मनातले विचार कमी होत नाही आहेत, मनातले निगेटिव्ह थॉट्स कमी होत नाही आहेत, असं जर का होत असेल सतत, तर तन्वीशताच्या रोज रात्री 2 किंवा 4 गोळ्यासुद्धा एका वेळेला तुम्ही घेऊ शकता. थोडे दिवस 4 गोळ्या घेऊन मग तुम्ही पुन्हा रात्री झोपताना 2 गोळ्या घ्या. तुम्हाला शांतता जाणवू शकते, रोज पोट साफ राहू शकतं, रोज भूक लागू शकते आणि तुमची ॲसिडिटी कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. नक्कीच. तर निदान सुरुवात तन्वीशतानी जरी प्रत्येकाने केली तरी मला वाटतं की प्रत्येकाचं आयुष्य कुठेतरी एका रुळावरती यायला सुरुवात होऊ शकते. नक्कीच. डॉक्टर, मुंबईवरून आपटे गुरुजी तुमच्यासाठी बोलणार आहेत, तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत. तुमचा प्रश्न विचारा. माझा आवाज येतोय? हॅलो. नमस्कार. हॅलो. बोला. हा, नमस्कार डॉक्टर साहेब. मी लवकर जरी जेवण केलं हा. तरी मला जेवण केल्यानंतर मी 1 तासाने, 2 तासाने या 3 तासाने जरी झोपलो तरी आठवड्यातून 1-2 वेळा तरी मला एकदम असं श्वास बंद होणं, नाकामध्ये अन्न येणं असा त्रास होत असतो. बरं, असं किती वर्ष तक्रार सुरू आहे तुम्हाला? मागील साधारणतः एक 4-5 वर्षापासून त्रास आहे. नियमित व्यायाम करता का? मी व्यायाम आधी करायचो, आता एवढ्यात व्यायाम बंद आहे. बरं बरं बरं, ठीक आहे. मला वाटतं की तुमच्यामुळे आज सर्वश्रुत ह्याचं उत्तर होऊ शकतं. सगळ्यात पहिलं काय करा की तुम्ही जे चांगलं करताय की तुम्ही जेवणाच्या वेळा पाळताय, तर तुम्ही रोज सकाळी दुपारी 12 पूर्वी जेवणाचा प्रयत्न करा. संध्याकाळी 8 पूर्वी तुमचं जेवण झालेलं असलं पाहिजे असा एक प्रयत्न करून बघा. ह्या करण्याच्या गोष्टी असल्यामुळे सुरुवातीला ह्या करून बघा आणि हे केल्यानंतर मी आत्ता सांगितलं तसं की रोज तन्वीशताच्या 2 गोळ्या किंवा एकदम 4 गोळ्या सध्या एका आठवड्यासाठी तुम्ही घेऊन बघा. 4 गोळ्यांनी तुम्हाला जर का तुमचं पोट ठीक व्हायला लागलं, नाकामध्ये अन्न येणं बंद झालं, तर 7 दिवसानंतर त्या 4 गोळ्या एवढ्या काही घेण्याची तशी आवश्यकता राहणार नाही. तुम्ही त्याच्यानंतर रोज रात्री 2 गोळ्या घ्या आणि त्या रोज रात्रीच्या जेवणानंतर 2 गोळ्या घेणं हे पुढचे 100 दिवस कंटिन्यू करा. मला वाटतं की याच्यामुळे तुमच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या नक्कीच कमी व्हायला मदत होईल. पण हा झाला औषधांचा भाग. यासोबत तुम्ही नियमितपणे व्यायाम करणं हे अगदी म्हणजे मला वाटतं की प्राधान्याने येतं. जसं जेवणाच्या वेळा पाळणं महत्त्वाचं आहे, तसं व्यायामाच्या वेळा आणि झोपेच्या वेळा ह्या औषधांइतक्याच पाळणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला एवढं करा. जर का तुम्ही मुंबईत राहत असाल तर प्रत्येक महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या शनिवारी मी दादरला प्लाझा सिनेमासमोर असतो, तिथे येऊन भेटू शकता. ठाणे परिसरात राहत असाल तर मी दररोज ठाण्याला असतो. पुण्यात माझ्या दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी माझी व्हिजिट ठरलेली असते. त्याच्यामुळे मी तुमच्यामुळे मी बाकीच्या इतर सर्वच प्रेक्षकांना सांगतोय की ज्यांना ज्यांना येऊन भेटणं शक्य आहे त्यांनी प्रत्यक्ष येऊन भेटा. कारण बरेचदा असं होतं की फोनवरून सुद्धा सल्ला दिला आम्ही देतोच, कुणाची गैरसोय होऊ नये म्हणून, पण प्रत्यक्ष येऊन भेटणं, नाडी परीक्षण करणं, त्याच्या अजून काही समस्या जाणून घेणं आणि त्याच्या अनुषंगाने औषध आणि काही पथ्य सुचवणं, मला वाटतं की हे जास्त योग्य आणि रास्त होऊ शकतं. त्याच्यामुळे जमल्यास तुम्ही आत्ता औषधं तन्वीशताच्या 4 गोळ्या, त्याच्यानंतर तन्वीशताच्या 2 गोळ्या पुढचे 100 दिवस आणि दरम्यानच्या काळात भेट घेणं शक्य झालं तर माझी एकदा येऊन भेट घेऊ शकता. नक्कीच. तर डॉक्टर, असं म्हटलं जातं की सर्दी, डोकेदुखी या अशा छोट्या कुरबुरी पोटाच्या अनियमित हालचालीमुळे होतात. तर याबद्दल आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? खरं आहे की असं म्हणजे नेहमीच म्हटलं जातं की कुठलाही आजार याची सुरुवात नेहमी पोटापासून झालेली असते. मग त्याची सुरुवात नुकतीच झालेली असेल म्हणजे तो ॲक्यूट आजार असू शकतो किंवा क्रॉनिक म्हणजे काही वर्षांपूर्वीच त्याची सुरुवात झालेली असू शकते, पण त्याची लक्षणं नुकतीच दिसायला लागू शकलेली असतात. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर आज प्रत्येक घरोघरी दिसणारा प्रत्येकाचा सखा झालेला मधुमेह, हृदयविकार आणि थायरॉईडच्या तक्रारी, याची सुरुवात कुठेतरी पोटाच्या तक्रारींमुळे, व्यायामाच्या अभावामुळे झालेली असते. सुरुवातीला सर्दी, खोकला, कफ, ॲसिडिटी, वारंवार डोकेदुखी, पोट साफ न राहणं, पोटफुगी, पोटदुखी
सततच्या चिडखोरपणा अशा छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी असतात. बरेचदा किरकोळ काही औषधं घेऊन किंवा आणखीन काही चहा घेणारी लोकं असतात, त्यांना चहा घेऊन बरं वाटतं. गरम पाणी घेऊन घेणार म्हणजे अशी काही माणसं असतात की त्यांना गरम पाणी घेतलं की बरं वाटतं. असं करून ते पुढे सगळं नेत असतात. पण एक दिवस असा येतो की ह्या सगळ्याचे उपचार थकतात आणि मग मात्र त्यांना औषधांशिवाय पर्याय नसतो. आणि मग त्यांची औषधं घेण्याची, पथ्य पाळण्याची आणि या सगळ्याची मानसिकता झालेली नसते. त्याच्यामुळे आम्ही सुरुवातीला त्यांचं काउन्सिलिंगही करतो औषधं देण्यापूर्वी, की तुम्हाला या सगळ्यातून जायचं आहे. औषधं ही तुम्हाला कायमस्वरूपी नसणार आहेत. सुरुवातीला औषधं तुम्हाला जरूर घ्यावी लागतील, कदाचित सर्दी खोकल्यासाठी सुद्धा, जेणेकरून तुमच्या पोटाच्या तक्रारी दूर होतील. पण या सगळ्यासाठी आम्ही काउन्सिलिंग करतो, त्यांची आधी मानसिकता समजून घेतो, त्यांची मानसिकता बदलायला मदत करतो थोडीफार. पण या सगळ्यामुळे नक्कीच त्यांच्यात बदल होतो. ते स्वतः त्यांच्यामध्ये बदल करतात आणि त्यांना अगदी छोट्या छोट्या कुरबुरींपासून पण आणि पोटाच्या तक्रारींपासून सुद्धा त्यांना लवकरात लवकर आणि जलद आराम मिळतो, जो थोडा दीर्घकाळ राहतो. जेव्हा जेव्हा आम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी ते त्यांच्यासाठी सांगितलेल्या असतात आणि ते आमच्या सांगण्यामुळे ऐकतात. नक्कीच. डॉक्टर, औरंगाबादहून काळे आपल्याशी फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. हॅलो. नमस्कार. नमस्कार सर. हॅलो. हां, बोला बोला. सर कसं माझा झोपेचा त्रास आहे मला हां. आणि जरा मानसिक ताण आहे. बरं, किती वर्ष झोपेचा त्रास आहे? किती वर्ष मानसिक ताण घेऊन तुम्ही जगताय? आणि जवळपास 3-4 वर्ष. बरं, ठीक आहे, चालेल. मी तुम्हाला याचं सविस्तर उत्तर देतो. मी आत्ता खरं कार्यक्रमात सांगितलं की हल्ली असं बरेच वेळेला झालं आहे की झोपेच्या तक्रारी, मानसिक ताणतणाव, पोटाचे विकार ह्या सगळं एकत्र असल्यामुळे बरेचदा ते आढळून येतं. पण लोकांना जज करता येत नाही की त्यांना नक्की पोटाचे विकार आहेत, की मानसिक अस्वास्थ्य आहे, की त्यांना झोपेच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत, की आणखीन काही अन्य काही त्याला कारणं आहेत झोप न लागण्याची. तर आम्ही या सगळ्यासाठी सुरुवातीला तन्वी शतानीच सुरुवात करतो. जसं मी या काळे काकांना पण तेच सांगणार आहे की तुम्ही नियमितपणे सध्या रोज रात्री झोपता झोपता तन्वी शताच्या 4 गोळ्या घ्या. तन्वी ज्येष्ठाची रोज 1 गोळी आणि वातशांतीची प्रत्येकी 1 गोळी तुम्हाला मी घ्यायला सुचवेन. सुरुवातीला तुम्ही 7 ते 10 दिवस एवढ्याच गोळ्या घ्या. 7 ते 10 दिवसानंतर तन्वी शताच्या 4 ऐवजी रोज रात्री 2, वातशांती आणि तन्वी ज्येष्ठाची मात्र प्रत्येकी 1 गोळी पुढचे 90 ते 100 दिवस घेत राहा. त्यानंतर जर का तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पुण्या मुंबईमध्ये जर का कधी तुमची फेरी होणार असेल तर मला येऊन भेटा, किंवा औरंगाबादमध्ये सुपारी हनुमान रोडवरती धन्वंतरी आयुर्वेदिकमध्ये औषधं आणि तिथे डॉक्टरांची पण सुविधा आहे. तर डॉक्टरांची सुविधा जरी तिथे समजा काही कारणाने तुम्हाला भेट घेणं शक्य नाही झालं तरी औषधं मात्र तुम्हाला नियमितपणे मिळतील. आमचे जे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला शेअर आत्ता टी व्हीवरती झालेले दिसत आहेत, तर त्या कुठल्याही नंबरवरती, ठाण्याच्या फोन नंबरवरती जर का तुम्ही व्हॉट्सॲप किंवा फोन कॉल केला तरी तुमच्या यानंतरच्या ज्या काही तक्रारी असतील की तुम्हाला बरं वाटलं आहे पण आता औषधांचे डोसेस कमी करायचे का, तर यासाठी तुम्हाला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून किंवा फोनद्वारे सल्ला दिला जाईल. पत्र पाठवलं तर त्याचं लेखी उत्तर दिलं जाईल. आणि हे तुमच्यामार्फत मी सगळ्या महाराष्ट्रातल्या किंवा जे कोणी कार्यक्रम पाहत आहेत त्या सर्वांना आम्ही आजही पत्रव्यवहार करतो. त्याच्यामुळे पत्राद्वारे सुद्धा आम्ही त्याचं लेखी उत्तर तुम्हाला पाठवू शकतो. फक्त तुमचा प्रश्न सविस्तर असला पाहिजे आणि आम्ही सांगितलेलं पथ्य आणि आम्ही सांगितलेल्या औषधाचं कॉम्बिनेशन हे काही दिवस सातत्याने घेतलं की तुम्हाला लवकर आणि जलद आणि दीर्घकाळ असं तिन्ही मी सांगेन की आराम नक्कीच पडतो. नक्कीच. डॉक्टर, सोलापूरवरून अतुल आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. अतुल, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार. नमस्कार सर. मी अतुल ठाकर बोलतोय. मला संधिवातीचा त्रास आहे सर. बरं. हॅलो. तुमचं वय किती आहे? 35. बरं. आणि तुम्ही काय काम करता? LIC एजंट म्हणून काम करतो सर. बरं बरं बरं. म्हणजे फिरतीचा जॉब आहे तसा? हो, फिरतेचा जॉब आहे. मोटर 2 व्हीलरवर जास्त फिरणं होतं सर. बरोबर आहे. ठीक आहे, मी अतुल सरांना त्यांचं उत्तर देतो. तुम्ही काय करा सध्या, तुम्ही मी आत्ता जसं सांगितलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला की जेवणाच्या वेळा तुम्ही जर का पाळू शकलात, झोपेच्या वेळा पाळू शकलात आणि दररोज साधारण 45 ते 50 मिनटं जो काही तुम्हाला व्यायाम शक्य आहे तो करू शकलात तर आधी त्याची सुरुवात करा. औषधांमध्ये मी तुम्हाला तन्वी शता रोज रात्री 2, वातशांतीची रोज 1 गोळी सकाळी, 1 गोळी रात्री, कीपेन नावाची गोळी तुम्हाला उपलब्ध आहे त्याची रोज रात्री 1, आणि तन्वी ज्येष्ठा नावाची गोळी तुम्हाला उपलब्ध आहे त्याची रोज रात्री 1. यासोबत केतकी नावाचं तेल तुम्हाला मिळेल. ते केतकी तेल तुमच्या गुडघ्यांमध्ये किंवा जिथे तीव्र वेदना होत आहेत तिथे 1 किंवा 2 ड्रॉप इतकं कमी तेल लावायचं.
तेल खूप लावू नका, फक्त ते तेल मुरलं पाहिजे यासाठी मात्र नक्की प्रयत्न करा. शक्य असेल तर सकाळी अंघोळीपूर्वी अर्धा तास आणि रात्रीच्या झोपेपूर्वी तासभर सुद्धा आधी लावलं आणि ते मुरेल एवढंच लावा ते. आणि मला वाटतं की तुम्हाला पुढच्या 7 ते 10 दिवसामध्ये याच्यामध्ये फरक दिसेल. जेवणाच्या वेळा, झोपेच्या वेळा, जेवणाचं पथ्य आणि 2 जेवणांमध्ये 8 ते 9 तासाचं अंतर जर का तुम्ही नियमितपणे ठेवलं तर मला वाटतं की तुम्हाला 35व्या वर्षी काय तर 70व्या वर्षी सुद्धा फारसा गुडघ्यांचा किंवा जॉईंट पेन आत्ता जे होत आहेत त्याचा त्रास होणार नाही. सोलापूरला सर्व ठिकाणी औषधं उपलब्ध आहेतच, त्याचे टी व्हीवरती नंबर फ्लॅश होत असतीलच. तुम्हाला जर का तो कॉन्टॅक्ट नंबर नाही मिळाला तर तुम्हाला हेड ऑफिसमध्ये फोन केला तर तुम्हाला सोलापूरचा फोन नंबर मिळू शकतो, जेणेकरून तुम्हाला औषधं घरपोचही तिथून पाठवण्याची सुविधा आहे. नक्कीच. डॉक्टर, तन्वीचं एक वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या लक्षणावर वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्सनी सेवन केल्यावर याचा नक्कीच फायदा होतो. बरोबर. तर नेमकं ह्या बाबतीत सविस्तरमध्ये आमच्या प्रेक्षकांना सांगा. काय होतं की असा गैरसमज आहे की आयुर्वेदिक औषधं म्हणजे घेतोय म्हटलं की त्याचा खूप उशिरा फरक पडेल किंवा सगळं जेव्हा आजार थकतात तेव्हा लोक आयुर्वेदिक औषधांकडे वळतात. दुर्दैवाने आजही त्याच्यामध्ये जरी प्रसार झालेला असेल तरी बरेचदा असं लक्षात येतं की अगदी केस खूप क्रॉनिक झाली आहे आणि मग लोक आम्हाला येऊन भेटतात. अर्थात त्यावरती इलाज होतो, पण लोकांचे पेशन्स इतके कमी झालेले आहेत की त्यांचा संयम सुटलेला असतो, आधीच खूप भीती वाटलेली असते मनामध्ये. तर या सगळ्यामध्ये मी मगाशी सांगितलं तसं की आम्ही त्यांचं पहिलं काउन्सिलिंग करतो की तुम्ही नक्की कशासाठी आलायत, तुम्हाला काय करायला सांगणार आहोत आम्ही. औषधं तुम्हाला लिहून देणं किंवा तुम्हाला औषधं तुम्ही पोटात घेणं हे महत्त्वाचं ध्येय आमचं नाही आहे, पण औषधांसोबत तुम्ही काय काय करणं महत्त्वाचं आहे हे आम्ही त्यांना समजावून सांगतो. आजपर्यंत 3 ते 4 पिढ्या तन्वीशी जोडलेल्या आहेत, त्या याच कारणामुळे की त्यांना आम्ही सांगितलेलं पटतं आणि आम्ही जे सांगू ते त्यांच्या पुढच्या पिढ्यांना त्यांच्या घरीच ऐकायला मिळतं. म्हणजे आजी जसं नातवाला सल्ला देते तसं आज खरोखरच त्यांनी कसं वागायला पाहिजे हा सल्ला आई आता मुलाला द्यायला लागली. म्हणजे आता ते काम घरी आजी आजोबा प्रत्येक घरी नसल्यामुळे त्याचा खरोखर ते आई वडील त्यांचं ते काम करायला लागलेत आणि मुलांनाही आता या औषधांची आणि काय काय करायचं काय नाही करायचं याची माहिती झालेली असल्यामुळे जेव्हा आम्हाला ती मुलंसुद्धा आमच्याकडे येतात तेव्हा ते सांगतात की डॉक्टर तुम्ही मागच्या वेळेला सांगितलेलं होतं ते सगळं आम्ही असं फॉलो करतोय, आम्ही अभ्यासाच्या वेळा पाळतोय, आम्ही झोपेच्या वेळा पाळतोय, आम्ही व्यायामाच्या वेळा पाळतोय. तिथपासून ते अगदी 90च्या आजी आजोबांपर्यंत सुद्धा प्रत्येकजण कुठेतरी या सगळ्यामुळे रुळावरती येतोय. त्याचं प्रत्येकाचं लाईफस्टाईल कुठेतरी आम्ही बदलण्याचा प्रयत्न करतो. जे पूर्वी असायचं लोकांचं की तुमची पुरेशी झोप झाली पाहिजे, औषधं तुम्ही नियमितपणे घेतली पाहिजे आणि तुम्ही काय खायचं नाही त्या त्रासांवरती हे आम्ही त्यांना लिहूनही त्यांना हवं असेल तर देतो आणि आम्ही त्याचा फॉलोअप पण घेतो. म्हणजे बरेचदा असं होतं की मुंबई पुण्यामध्ये ठाण्यामध्ये येणं शक्य नसतं. अगदी नागपूर, अमरावती, हिंगोली, नांदेडहून जेव्हा लोक येतात सुट्ट्यांच्या काळामध्ये, मे महिना आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये येतात, पण त्याच्यानंतर त्यांना शक्य नसतं, तर आम्ही स्वतःहून त्यांना फोन करतो. आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतो की तुम्ही औषधांबद्दलच आम्हाला जाणून घ्यायचं नाही आहे फक्त, पण तुमचं पुढचं प्रोग्नॉसिस काय आहे, तुम्ही काय पुढे नक्की केलं आहे आणि तुम्हाला पुढे केलं नसेल तर तुम्ही का केलं नाहीत आणि केलं असेल तर तुम्हाला काय काय फरक पडला आहे हे सगळं आम्ही याची लेखी नोंद कुठेतरी घेत असतो आणि त्याचा डेटा आम्ही आमच्यासाठीच बनवत असतो की आम्हाला जर का काही सुधारणा करायची झाली तर आम्हालाच त्याच्यामध्ये काही नव्याने सुधारणा करता येऊ शकते. पण आजवर आम्हाला इतका तीव्र लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे की प्रत्येकजण आज त्यांची सुट्टी काढूनही महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणाहून मुंबई पुण्यामध्ये किंवा जिथे जिथे डॉक्टरांची सुविधा उपलब्ध आहे त्या तालुक्याच्या ठिकाणी लोक जातात, डॉक्टरांचा सल्ला घेतात, औषधं नियमितपणे घेतात आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्यांना सुख आणि समाधान मिळाले. म्हणजे असं नाही की ते नुसतेच त्याच्यातनं बरे झालेत, पण त्यांना नक्की काय करायला हवं होतं हे डॉक्टरांच्या एका सल्ल्यामुळे त्यांना कळलं आणि आज बरीचशी घरं किंवा बऱ्याचशा फॅमिलीज अशा आहेत की ज्या तन्वीच्या औषधांविरहित सुद्धा चांगलं जीवन जगत आहेत. आम्ही मधुमेह, वाढलेलं ब्लड प्रेशर, अन्य जे काही क्रॉनिक केसेस आहेत त्यासाठी सुद्धा आम्ही लोकांना सांगतो की औषधं देणं याच्यासाठी आमच्याकडे येऊ नका, तुम्ही नक्की आधी काय काय करायला हवं यासाठी आम्ही त्यांना बोलावतो. आणि बरेचदा असं होतं की खूप जुने झालेले आजार असतात, नैराश्य आलेलं असतं, त्यातूनही आम्हाला त्यांना बाहेर काढायचं असतं आणि मला वाटतं की आमच्या एका सांगण्यामुळे, एका पॉझिटिव्ह थॉटमुळे बरेचदा असं होतं की आम्हालाच त्यांच्यातला नेक्स्ट व्हिजिटमध्ये म्हणजे त्यांच्याकडे पाहूनच तो रिझल्ट दिसतो की हे आता निदान पुढच्या वेळेला काही औषधं सांगितली, अजून काही पथ्यपाणी सांगितलं, काही व्यायाम वेगळा सांगितला तर हे नक्की करू शकतील असा आम्हाला विश्वास वाटतो आणि त्या पेशंटला तर विश्वास बसलेलाच असतो. त्यामुळे ह्या हातात हात घालून चालणाऱ्या गोष्टी आहेत
आणि मला वाटतं की हेच तन्वी प्रकल्पाचं आणि जो पेशंट आमच्याशी जोडला गेला आहे त्या दोघांचंही हे यश आहे. आणि मला वाटतं की कुठेतरी हे परमेश्वराचे आभारही आहेत की हे सगळं म्हणून असं दिगंतपणे सगळं सुरू आहे आजपर्यंत. नक्कीच. डॉक्टर, तन्वीची मुख्य क्लिनिक्स आणि ठिकठिकाणी होणाऱ्या तन्वी कॅम्पविषयी तसेच तुमच्या वेबसाईटविषयी आमच्या प्रेक्षकांना सांगा. तन्वीचं मुख्य क्लिनिक आहे ठाणेला घंटाळी मंदिरासमोर घंटाळी प्रसाद बिल्डिंगमध्ये, आणि दादरला प्लाझा सिनेमा समोर असं त्याची 2 मुख्य शाखा आहेत. जिथे मी आत्ता सांगितलं तसं की मेधा मॅडम, मानसी मॅडम आणि रुचा मॅडम या स्वतः तिथे उपलब्ध असतात. मेधा मॅडम फोनद्वारे तर प्रत्येकाचा फोन अटेंड करतात. प्रत्येकाच्या व्हॉट्सॲपला कोणी मेसेज केला किंवा कोणी काही पत्र स्वरूपात काही पाठवलं तर त्याला लेखी उत्तर देतात. रुचा मॅडम, मानसी मॅडम आणि इतर डॉक्टर घंटाळीला उपलब्ध असतात. दादरला डॉक्टरांची सुविधा आहे. पुण्यामध्ये डॉक्टरांची सुविधा आहे. आपल्या कोविडपूर्वी म्हणजे आता कोरोना काळापूर्वी बरेचदा असं होत होतं की मी स्वतः नागपूरला जात होतो, खानदेशमध्ये जात होतो, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात जात होतो. दुर्दैवाने ते लोक आता थोडेसे व्हर्च्युअल गोष्टींकडे वळल्यामुळे तिथे जाणं कमी झालेलं असलं तरी आता झूम मिटिंगद्वारे किंवा व्हॉट्सॲपच्या फोन कॉलद्वारे, व्हिडिओ कॉलद्वारे किंवा व्हॉट्सॲप मेसेजद्वारे ते आम्हाला प्रत्यक्ष भेटल्यासारखंच आहे. कारण ते त्याच्यामुळे आता प्रत्येक ठिकाणी जाणं जरी कमी झालेलं असलं तरी आम्ही प्रत्येकाशी जोडलेलो आहोत. जे आज नव्याने हा कार्यक्रम बघतायत मला वाटतं त्या प्रत्येकाने या माध्यमातूनही आमच्यापर्यंत तुम्ही नक्की भेटू शकता. अगदी जे जे आत्ता तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत आहेत हेड ऑफिसचे किंवा ठाण्याचे आणि दादरचे, त्या फोनवरती तुम्ही फोन कॉल करून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता. कारण तुमच्या येणाऱ्या प्रत्येक कॉलची आम्ही दखल घेतो आणि तुम्ही नाही ठेवलात तरी आम्ही नक्की फॉलोअप ठेवू. नक्कीच. तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर तन्वी हर्बल प्रोडक्ट्स केमिस्टकडे व तन्वी क्लिनिक्समध्ये उपलब्ध असून वेबसाईटवर ऑनलाईनही खरेदी करता येतात किंवा तन्वी ऑफिसमधून होम डिलिव्हरीनेही मागवता येतात. तन्वी संचालक आयुर्वेद व निसर्गोपचारावर मोफत व्याख्याने देऊन आयुर्वेद प्रसाराचे कार्य करत असतात. तुमच्याही संस्थेत, सोसायटीमध्ये, ऑफिसमध्ये असं काही भाषण ठेवायचं असल्यास तन्वी ऑफिसशी नक्की संपर्क साधा. आणि पुन्हा एकदा आठवण करून देते, यांच्या जिथे जिथे शाखा आहेत त्यासाठी जो नंबर दिलेला आहे त्या क्रमांकावरच कॉल करा. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे